वेलकम टू माय चॅनल. आज आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार. अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स शेअरिंग profits and losses in the ratio 2:1 with the help of following trial balance and adjustment given below. You are required to prepare trading profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. सो आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. सो आता आपण ट्रायल बॅलन्स बघू. त्यात आता आपण फर्स्ट पोस्टिंग करून घेणार. डेबिट बॅलन्सेस कुठे जाणार ते बघू. सो फर्स्ट आयटम आहे स्टॉक. तो जाईल ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला. त्यानंतर आहे पॅटर्न, असेटमध्ये जाईल. पॅटर्न ते आपलं असेट असते. सन्ड्री डेटर्ससुद्धा असेट आहे आपली. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी असेट आहे. ट्रेडमार्क असेट, बिल्स रिसिवेबल असेट साईड, इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वेजेस ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर आहे हीटिंग अँड लाईटिंग, ते जाईल ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंट, सेल्समधून लेस होईल. लँड अँड बिल्डिंग असेट साईड. फर्निचर असेट, कॅश ॲट बँक असेट, इन्व्हेस्टमेंट असेट, ड्रॉइंग कॅपिटल लॅबिलिटी साईडमध्ये कॅपिटलमधून लेस होईल. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. परचेसेस ट्रेडिंग अकाउंट. आणि त्यानंतर आपण आता क्रेडिट बॅलन्सेस बघून घेऊ. सो फर्स्ट कॅपिटल, ते जाईल लॅबिलिटी साईडला. अदर्स लोन लॅबिलिटी, रिझर्व फंड लॅबिलिटी, सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेएबल लॅबिलिटी साईड. परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटला, परचेसमधून लेस होईल. RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सेल्स ट्रेडिंग अकाउंट. इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर आता आपण बघणार ॲडजस्टमेंट. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31st March 2019 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस ₹12,000 and market price ₹17,000. सो जी मिनिमम मार्केट व्हॅल्यू अँड कॉस्ट प्राईजमध्ये जे मिनिमम असेल ती आपण लिहितो. सो ती येईल 12,000. ते जाईल ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला अँड असेट साईड. सो सेकंड आहे अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800. म्हणजे जे आपले नवीन बॅड डेट्स तयार झाले सो ते ॲड होईल बॅड डेट्समध्ये. ॲड होईल बॅड डेट्स. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस. आणि सेकंड इफेक्ट त्याचं जाईल सन्ड्री डेटर्समधून लेस होईल. आपले डेटर्ससुद्धा कमी होतात त्यामुळे. त्यानंतर 1/8 ऑफ पॅटर्न्स आर टू बी राईट ऑफ. सो आपल्याला पॅटर्नची अमाऊंट जी दिली आहे त्याच्या 1/8 करायचं आणि त्याची राईट ऑफ. सो ते पॅटर्नमधून लेस होईल. आणि सेकंड इफेक्ट त्याचं जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेज ऑन 1st October 2018. सो ही ॲडजस्टमेंट नाही, जस्ट इन्फॉर्मेशन. ती आपल्याला डेप्रिसिएशनसाठी कामात येईल. सो पुढे दिलं आहे डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड ऑन फर्निचर 5%. सो जे आपल्याला ही ॲडजस्टमेंट दिली आहे सो फर्निचरवर आपल्याला 1 ऑगस्ट 2018 पासूनचं परचेस केली. सो आपल्याला ती त्या पिरियड पुरता पर्सेंटेज काढायचं आहे ते डेप्रिसिएशन. सो त्याचा फर्स्ट इफेक्ट जाईल
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आणि ते फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंगमधून लेस होईल. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे वेजेस 300 आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200. सो ते ॲड होईल आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला जाईल. त्यानंतर अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. सो इंटरेस्टमध्ये आपला कॅपिटलमध्ये ॲड होईल आणि सेकंड इफेक्ट त्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल. सो ते आपलं जे कॅपिटल आहे त्यावर ते ॲडजस्टमेंट निघेल, त्यावर 3%. सो आपण ते सोल्युशनमध्ये बघू. आपण फक्त आता इफेक्ट्स बघितले, कॅल्क्युलेशन वगैरे आपण सोल्युशनमध्ये बघणार. सो आता आपण सोल्युशन स्टार्ट बघू. सो आपण आता सोल्युशन बघणार 6व्या प्रॉब्लेमचा. सो बघू शकता तुम्ही. सो ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न, वेजेस हे आपण ट्रेडिंगच्या डेबिट साईडला लिहितो. सो ते लिहून घेतले. नंतर सेल्स आहे, सेल्समधून आपण सेल्स रिटर्न लेस केले. नंतर क्लोजिंग स्टॉक आहे. त्यानंतर आपली जी टोटल आली ती क्रेडिट साईडची 41,800. सो आपण ती इथे कॅरी फॉरवर्ड केली. त्यानंतर जो यांचा डिफरन्स आला तो आपण त्याला नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट 8,290. त्यानंतर तो आपण ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉडडाऊन. त्यानंतर आपलं इंटरेस्ट लिहिला. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, त्यात आपण आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी ॲड केली. ट्रेड एक्सपेन्सेस लिहिले. त्यानंतर RDD आपण लिहिली. त्यानंतर आपण जे ही RDD आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला होती, सो ती आपण लिहून घेतली. त्यानंतर बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स, ओल्ड बॅड डेब्ट्स लिहिले आणि शेवटी आपण ओल्ड रिझर्व्स लेस केले. त्यानंतर आपण पॅटर्न जे आपण राईट ऑफ ॲडजस्टमेंटमध्ये दिले होते त्याचा इफेक्ट दिला. सो डेप्रिसिएशन लिहिलं. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे इफेक्ट दिले आणि जो आपला डिफरन्स क्रेडिट बॅलन्स आपण लिहिला 8,600 तोच इथे कॅरी फॉरवर्ड केला. आणि जो डिफरन्स आला 825 रुपये त्याचा आपण तो नेट प्रॉफिट आहे तो आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. तर ते अमाऊंट आता आपण बॅलन्स शीटमध्ये लिहू. त्यानंतर कॅपिटलला बॅलन्स शीटच्या अमाऊंटला आपण ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट ॲड केले. दोघांच्या अकाउंटला बघू शकता आपण सेपरेट लिहून घेतले. त्यानंतर ड्रॉइंग ही आपण ती लेस केली, त्यात दिली होती ती. नंतर अदर्स लोन, रिझर्व फंड लिहिले. संडे क्रेडिटर्स, बिल्स पेबल हे सगळे आपले लायबिलिटीज लिहून घेतले. त्यानंतर क्रेडिट साईड असेट साईडचे पण इफेक्ट्स दिले. पॅटर्न त्यातून आपण ते राईट ऑफ केले. पॅटर्न फर्निचरमधून डेप्रिसिएशन लेस केले. फर्निचरचे आपण पाहून घेतले. फर्निचरचे डेप्रिसिएशन आपण 2 ॲड केले. सो त्याची इफेक्ट आपण ते ॲडजस्टमेंट बघू. तर ते दिले आपले 400. ओपनिंग बॅलन्स आपल्याला पूर्ण फर्निचर आपलं 13,000चं होतं. सो 8,000वर आपण 5% काढले, ते 400 आले. आणि 1/10ला आपण एक मशिनरी फर्निचर परचेस केलं होतं 5,000चं. सो त्यावर आपण 1/10 ते 31 मार्च 2019 पर्यंत 6 मंथचा पिरियड होतो. सो आपण 5% 6 मंथसाठी काढले डेप्रिसिएशन. सो 125. सो ते ॲड केले आपण. तर त्यामुळे आपली अमाऊंट येईल 525 डेप्रिसिएशन आलं. त्यानंतर लँड अँड बिल्डिंगमधून डेप्रिसिएशन लेस केले. त्यावर काय दुसरी कोणती ॲडजस्टमेंट नव्हती. सो आपण सिम्पल 10% काढले. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी, क्लोजिंग स्टॉक, सन्डे डेटर्स लिहिले. सन्डे डेटर्समधून न्यू बॅड डेब्ट्स लेस केले. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक आणि इन्व्हेस्टमेंट लिहिली. सो लास्ट आपले 87,525वर आपलं बॅलन्स शीट टॅली झालं आहे. सो प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.